नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी आज बनवणार आहे पालक पुरी। त्यासाठी मी पालक घेतलेला आहे, ह्याला स्वच्छ धुवून घेते। हे बघा, मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलाय। आता आपण ह्याला थोडा शिजवून घेऊ। काय काय जण बिना शिजवता पण करतात असंच। हे बघा, मी पातेल्यामध्ये टाकून घेतलाय। डायरेक्ट असंच वाटून पण करणारे। पालक शिजवताना थोडं पाणी टाकू आपण। पाणी जास्त नाही टाकायचं, कारण का पालकाला पाणी पण सुटतं। हे बघा, आपलं पालक आता पूर्ण शिजलेला आहे। आता मी ह्याला साईडला काढून घेते। हे बघा, मी ताटामध्ये टाकून घेतलंय थंड होण्यासाठी। आपण थंड झालं ह्याला मिक्सरला बारीक करणार आहे। हे बघा, आपले पालक थंड झाले, तर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले। त्यातच थोडी कोथिंबीर टाकते। ही 4-5 हिरव्या मिरच्या टाकून घेते। इथे मी थोडे जिरे, धने, ओवा घेतलाय, ते पण टाकते। इथे मी 4 पाकळ्या लसूण घेतला, ते पण टाकते। आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपण हे बघा, मिक्सरला किती छान बारीक वाटून घेतले मी। हे बघा, मी येथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही आपण वाटलेला पालक टाकून घेऊ। इथे मी चवीनुसार मीठ टाकते। इथे 1 चमचे पांढरे तीळ टाकते। आता चांगलं आपण हाताने मिक्स करून घेऊ। घट्ट गोळा मळून घ्यायचा। आपण नेहमीच्या पुरीला कसं बनवतात तसं बनवून घ्यायचा। हे बघा, मी असा गोळा मळून घेतला चांगला। मला पाणी लागलं नाही। तुम्हाला पाणी जर लागलं तर तुम्ही थोडं थोडं पाणी करून वापरू शकता। इथं मी पालकच्या ह्याच्यामध्येच मळून घेतले, मला पाणी लागलंच नाही। हे बघा, ह्याच्यावर थोडं आपण तेलाची धार टाकून मळून घेऊ आणखीन जरा। हे बघा, मी मळून घेतलं गोळा। आता ह्याला साईडला ठेवते 5 मिनिटासाठी झाकून। जास्त वेळ नाही ठेवायचं। हे बघा, मी इथं पोळपाट घेतलाय, ह्याच्यावर आणखी थोडं पीठ मळून घेऊ आपण। हे बघा, असं सुक्क पीठ लावून थोडं लाटून घ्यायचं असं। हे बघा, मी साईडला ठेवते। तुम्हाला 2 पद्धत मी दाखवते। तुम्हाला असं नाही जमत असं चपातीसारखं लाटून
हे बघा मी इथं वाटी घेतली, तुमच्याकडे जी वाटी आहे ती वाटीनं असंच आकार करून घ्यायचा गोल. गॅसवर मी कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालंय. हे बघा किती छान टम फुगल्यात पुऱ्या आपल्या, मस्त झाल्यात. हे बघा आपण हाताने असं पारी करून लाटलेलं ही आहे पुरी. हे बघा आपली गरमागरम पालकपुरी बनवून तयार आहे. बरेच जण लहान मुलं मोठे माणसं पालकपुरी खायला नको म्हणतात, पालकची भाजी खायला नको म्हणतात, तर अशा प्रकारे ही करून द्यायची पुरी. छान लागते खायला, टेस्टी बनते. ह्याच्यामध्ये पालकामध्ये जीवनसत्व असते, मुलांसाठी छान असते हे पालक. खूप छान पुरी फुगलेली आहे, टम्म झालेली आहे बघा, खूप मस्त दिसते पुरी. हे बघा मी हाताने लाटून पण तुम्हाला दाखवले, ती पण पुरी छान फुगलेली आहे टम्म. बघू शकता किती छान झाली पुरी आपली. तुम्ही ही केचप सोबत दही सोबत खाऊ शकता. लहान मुलांना असं द्या करून, ती आवडीनं खातील. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच सबस्क्राईब करून माझे व्हिडिओ नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.